तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः. श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता एक चिंतन हा आपल्या साप्ताहिक प्रवचनाचा विषय आहे. श्रीरामकृष्ण याच्यामुळे म्हणतात की आपल्याला उपदेशाची गरज आहे, लोकशिक्षणाची पण गरज आहे. सतत काही ना काहीतरी आपल्याला शिकलं पाहिजे आणि समोर गेलं पाहिजे. शिक्षण अशी एक जादूची कांडी आहे की त्यांनी एकदम परिवर्तन होतं, फार मोठं परिवर्तन होतं. आणि त्यामुळे आपल्याला सतत शिकण्यासाठी उन्मुख व्हावं लागतं. श्रीरामकृष्ण बरेचदा म्हणतात की मी जितके दिवस वाचेल तितके दिवस शिकेल. जतो बाची ततो शिकी, बंगालीमध्ये. आपलं झालं आता शिक्षण, आता काही आपल्याला जाणण्याचं काही राहिलं नाही आहे शिल्लक. ही जी आपली धारणा असते, खूप शिकलं, खूप पुस्तकं वाचले, खूप ऐकलं. अर्थात कोणी काही पुस्तक वाचत नाही, हा भाग वेगळा आजकाल, किंवा काही कोणी ऐकत नाही, हा भाग वेगळा. पण एरवी ज्यांना त्याची हौस असते असे लोक फार कमी झालेली आहेत की ज्यांना वाचण्याचं वेड आहे. आमच्याकडे आम्ही त्याला पुस्तकी किडा म्हणत असो, बुकवर्म. म्हणजे सतत पुस्तकामध्ये डोकं खुपसून येतो. कारण एरवी तुम्हाला ज्ञान मिळणार कसं? एकतर तुम्ही श्रवण करा, तुम्ही अध्ययन करा. अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवाद मावयोः असं गीतेत म्हटलेलं आहे शेवटी. ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिः. अर्जुना, जो माझं या आपल्या दोघांमधलं जे संभाषण आहे त्या संभाषणाचं जो अध्ययन करेल, अध्ययन म्हणजे अभ्यास, जो अभ्यास करेल, आमचा संवाद कसा आहे? संवाद मावयोः, द्विवचन आहे तिथे, दोघांमध्ये संवाद घडलेला आहे, अर्जुन आणि कृष्ण. म्हणून त्यांनी म्हटलं आमच्या दोघातला, म्हणजे मी सांगणार आणि तो ऐकणार असं नाही आहे, हा संवाद आहे. एक जण सांगतो आहे, एक जण ऐकतो आहे. पुन्हा पुन्हा अर्जुन प्रश्न करतो आहे, म्हणजे तिथे बोलणारा तर अर्जुन आहे आणि ऐकणारा कृष्ण आहे. व्याख्यानामध्ये बोलणारा एकच असतो, ऐकणारे बाकीचे असतात. म्हणून तिथे संवाद म्हटलं आहे, संवाद मावयोः. आमच्या दोघांमधला संवाद जो आहे, म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन म्हणतो, परस्पर आदानप्रदान. म्हणून गीतेमध्ये फक्त कृष्णाचंच बोलणं नाही आहे, अर्जुनाचं पण बोलणं आहे. अर्जुन पण आपली बाजू मांडतो आहे. अर्जुन पण आपल्या शंका तिथे समोर ठेवतो आहे, देवाच्या समोर ठेवतो आहे तो. म्हणजे तू सांग मी ऐकतो आणि बस असंच नाही आहे, तर त्याच्यामध्ये दोन्हीकडनं आहे. म्हणून ते अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवाद मावयोः, अधर्म संवाद नाही आहे. म्हणून आपण जेव्हा म्हणतो की वाचायला हवं, अध्ययन करायला हवं, चिंतन मनन करायला हवं, किंवा ऐकायला हवं, श्रवण सगळ्यात महत्त्वाचं समजलं जातं. मी वाचण्यापेक्षा श्रवण महत्त्वाचं समजलं जातं. कारण श्रवणाने ज्या गोष्टी आपल्या आत उतरतात हृदयामध्ये, त्या संस्कार रूपात राहतात. कारण काय, जे ज्ञान येतं ते चिंतनातून आलेलं असतं. आपण अध्ययन करतो, आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यातून अध्ययन करू शकतो.
त्याच्या पलीकडे आपण करू शकत नाही. म्हणून त्याला धर्म्यम म्हटलेलं आहे, अधर्म्यम नाही आहे. म्हणजे धर्मानी परिपूर्ण आहे आणि त्याने आपलं भलंच होणार, आपलं काही बिघडणार नाही, म्हणून त्याला धर्म्यम म्हटलं आहे. धर्म म्हणजे अनुपेतम, शंकराचार्य म्हणतात. धर्मानी परिपूर्ण असं जे आहे, हे अर्जुना तू जर त्याचं अध्ययन करशील. आता अध्ययन या शब्दामध्ये सगळं काही आलं. हा थोडा सर्वसमावेशक शब्द आहे. अध्ययन म्हणजे तुम्ही वाचता हे अध्ययन आहे, पुन्हा पुन्हा वाचता ते पण अध्ययन आहे, त्याचे काही तुम्ही नोट्स काढता ते पण अध्ययन आहे, त्याच्यावर पुन्हा विचार करता, पुन्हा त्याच्यावर ध्यान करता, तर हे सगळेच अध्ययन आहे. आणि इतरांकडनं ऐकता, जसं आता गीता आहे समजा, आता इतरांकडनं ऐकणं हे सुद्धा अध्ययनच आहे. म्हणजे अध्ययन शब्दाची व्यापकता फार मोठी आहे. कसे प्रकार केलं म्हणून श्रीरामकृष्ण मी शिकेल जोपर्यंत वाचेल तोपर्यंत मी शिकेल. म्हणजे शिकण्याची प्रक्रिया ही जीवनभर चालणारी गोष्ट आहे. संपलं आपलं, आता काही मला शिकण्यासारखं काही राहिलं नाही आहे असं जेव्हा म्हणतो तो आळस असतो, तमोगुण असतो. आपण फार आळशी असतो, आपला मेंदू फार मठ्ठ आहे. आपला मेंदू हा जड मेंदू आहे, तो काही हालचाल करायला तयार नसतो. त्याला नवीन काही शिकायचं नसतं. झालं पुष्कळ झालं. म्हणून आमच्या तिथे ते दसऱ्याला यात्रा भरते ना, त्याच्यामध्ये देवीची यात्रा असते, तर तिथे स्टॉल पण आता लागतो, स्टॉल असतो. तर तिथे मुलं येतात, थोडेफार तरुण मुलं येतात पुस्तकं घ्यायला. स्वामींचा फोटो बघतात, त्यांचे मोठं पोस्टर बघतात, पुस्तक बघतात. त्यांना वाटतं की चला काहीतरी घेतात. काही मुलं हौसेने घेतात पुस्तकं. मग कधी कधी त्यांच्याकडे पैसे कमी असतात, तुझ्याकडे किती आहे, तुझ्याकडे किती, असं करून ते करतात. म्हणून अशा लोकांना पैशासाठी त्याची खरेदी थांबवू नका. पण जे बाकीचे असतात, जोडपे येतात, ते एकमेकाला जाऊ देत नाही तिथे. असं मला अनुभवातून कळलं. त्यांनी सांगितलं म्हणून मला काय माहीत आहे की नाही. ते जाऊ देत नाही तिकडे जाणं, तिकडे जाणं. तिथून त्यांना दूर नेतात. त्यात उगाच कुठे एखादं पुस्तक हातात पडलं आणि काही झालं तर आपलं मन बदललं, चांगलं झालं तर मुश्किल व्हायची. आपल्याला चांगलं व्हायचं नसतं, कारण ते आपल्याला सोयीचं नसतं. म्हणून त्याला म्हटलं धर्म्यम संवाद मावयो की नाही, ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिः. अर्जुना, मी असं समजेन जर तू अध्ययन करशील. म्हणजे जसं म्हटलं की अध्ययनामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, वाचन, चिंतन, मनन, पुन्हा पुन्हा वाचन, पुन्हा पुन्हा ते ऐकणं, हे सगळं अध्ययनात आहे. अध्ययन हा फार एक व्यापक अर्थ घेऊन त्याचे कॉनोटेशन खूप जास्ती आहे. तर त्याने मी समजेन ज्ञानयज्ञेन तेनाहम, तुझ्याकडून ज्ञानयज्ञ झालेला आहे असं समजेन मी. सुंदर कल्पना आहे बघा. यज्ञ असतात, यज्ञाची संकल्पना खूप मोठी आहे, व्यापक आहे. 4थ्या अध्यायामध्ये तर त्या ज्ञानयोगामध्ये कितीतरी यज्ञांची चर्चा आहे. मला 26 ते 27 प्रकारचे यज्ञ सांगितले तिथे. आणि सर्व कर्मा अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते असं म्हटलेलं आहे शेवटी. तू जे काही करशील अर्जुना, ते ज्ञानामध्ये त्याची परिसमाप्ती होते. म्हणजे त्याने ज्ञान उत्पन्न झालं पाहिजे, म्हणून त्याला परिसमाप्यते असं म्हटलेलं आहे. जे काही तुम्ही चिंतन करता, ऐकता, वाचता, जे काही करता, त्याची परिणती, त्याच्या शेवट, त्याची गती ही ज्ञानप्राप्तीमध्ये झाली पाहिजे, अनुभवात झाली पाहिजे. अनुभव अवसानत्वाच्च ब्रह्मविद्या. अवसान म्हणजे त्याचा शेवट तसं झाला पाहिजे. म्हणजे ऐकणं अत्यंत आवश्यक आहे, अध्ययन करणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थात आपला हा विषय अध्यात्माचा आहे, कारण हा सगळ्यात श्रेष्ठ विषय आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम गीता म्हणते. सर्व विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ कोणती विद्या असेल तर ती म्हणजे अध्यात्मविद्या. अर्थात ती तुलना करता येत नाही, कारण अध्यात्मविद्येची आणि इतरांची तुलना होऊ शकत नाही.
अध्यात्म श्रेष्ठ असते फक्त आपल्याला समजावं म्हणून. आणि म्हणायचं झालं म्हणजे इतर विद्याच नव्हेत. श्रीरामकृष्णाला अविद्या म्हणतात, ग्रंथी म्हणतात, पाश म्हणतात. अरे तू पास झाला आणि प्रेमानंद महाराज अरे तो पास नाही ना, पास म्हणजे पाश असं ते म्हणतात. बंगालीमध्ये सचा उत्तर श होतो. अर्थात म्हणजे ते आपल्या जागी ठीक आहे. या हे सगळे ज्ञानशाखा ज्या आहेत, अनंत ज्ञानशाखा आहेत आणि ते आपल्या जागी ठीक आहे, त्याचा उपयोग पण आहे, कारण त्याच्याशिवाय आपण जगणार कसे. परंतु त्याची तुलना होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं अध्यात्मविद्या विद्यानाम, 10वा अध्याय गीतेचा. तर सगळ्यांमध्ये जी अध्यात्मविद्या, कारण ती तुमची विद्या आहे, तुमच्यासाठी आहे, ती तुमच्या आनंद जीवनासाठी आहे. आपली जी विद्या असते आपण जी मिळवतो पोटासाठी, ती फक्त या आयुष्यापुरती असते, त्याच्या पलीकडे नाही, अलीकडे पण नाही. पण अध्यात्मविद्या ही आनंद जीवनासाठी असते. आपण आनंद जीवन जगतो आहे. आपण काही फक्त 100 वर्ष जगत नाही आहे, आपण आनंद जीवन जगतो आहे. ही जी जाणीव ही आपल्याला फक्त अध्यात्म करून देतो आहे. म्हणून तेन अहम ज्ञानयज्ञेन इष्टस्यामिति मे मती, असं माझं निश्चित मत आहे की तू माझी ज्ञानयज्ञानं पूजन करशील. राजस्व यज्ञ असतात, अश्वमेध यज्ञ, हे दोन्ही रामाने केले होते आणि पांडवांनी पण केले होते, युधिष्ठिराने पण केला होता. अशी यज्ञ बहुधा विततोमुखी असं म्हटलं आहे. वेदांमध्ये या सगळ्या यज्ञाची चर्चा आहे, विस्ताराने चर्चा आहे. आणि ते द्रव्ययज्ञ तपोयज्ञ ज्ञानयज्ञ परे, आणि हे सगळं परिसमाप्ते याच्यामध्ये ज्ञानामध्ये सगळं समाप्त होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांना सिद्धांत म्हटलेलं आहे. ज्ञान एक चर्चात्मक असतं आणि एक सिद्धांतात्मक असतं. राजयोगामध्ये आहे. आपण सगळं ऐकून वाचून अध्ययन करून काहीतरी एका निष्कर्षापर्यंत पोचतो, त्याला सिद्धांत म्हणतात. त्याला आपण वेदांत म्हणतो. वेदांत म्हणजे काय? अंत म्हणजे शेवट, निष्कर्ष कन्क्लुजन हे शेवटी असतं की नाही. आपण निबंध लिहितो, शेवटी कन्क्लुजन लिहितो. वेदांचं कन्क्लुजन काय आहे, शेवट काय आहे, निष्कर्ष काय आहे, सार काय आहे, गीतेचं सार काय आहे? सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं, शेवटचा श्लोक 66वा 18व्या अध्यायातला, ते गीतेचं सार आहे. तर संपूर्ण वेदांचं सार काय आहे? वेदांचं सार म्हणजे वेदांत, म्हणून त्याला अंत म्हटलं आहे. अंत म्हणजे निष्कर्ष. नाही निष्कर्ष काय वेदांताचं? हे आहे की तुम्ही ब्रह्म आहात, तुम्ही दिव्य आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्हाला जरा मरण नाही आहे, तुम्हाला व्याधी नाही, तुम्ही मुक्त आहात, तुम्ही चैतन्य स्वरूप आहात, आनंद स्वरूप आहात. हा वेदांचा निष्कर्ष आहे. आणि ते सोडून दुसरं बाकी सगळं काय आहे? आभास आहे, व्हर्च्युअल आहे, ते खरं नाही आहे. हे आता समजण्यासाठी तुम्हाला श्रोतव्य, मंतव्य, निदिध्या, सितव्य हे जर माणूस करेल. जसं यज्ञामध्ये काय असतं, यज्ञामध्ये आपण स्वाहा म्हणून आहोत टाकत असतो, आहे की नाही? स्वाहा स्वाहा टाक. आणि ते स्वाहा म्हटल्यानंतर काय असतं? ते कर्म आहे. आणि ते कर्म काय करतं? फळ उत्पन्न करतं की नाही. ज्या देवतेला देऊन तुम्ही आहुती दिलेली असते, ती देवता तुम्हाला प्रतिफल देते. म्हणून यज्ञामध्ये त्या देवतेचं आवाहन करावं लागतं. अग्नीमध्ये किंवा अग्नीचीच पूजा केली जाते, पण अग्नीमध्ये त्या देवतेचं आवाहन करावं लागतं. मग त्या देवतेला उद्देशून तुम्ही आहुती देता, ती देवता ती आहुती स्वीकारते आणि तुम्हाला प्रतिफल देते. आता हे ज्ञानयज्ञ नाही, ते तूप आहे, नाही तर पळी आहे, पंचपात्र आहे, श्रू आहे, श्रुक काहीच नाही आहे, यज्ञकुंड नाही आहे, अग्नी नाही आहे, काहीच नाही आहे. मग काय आहे? तुमचं चिंतन आहे, तुमचा विचार आहे की नाही, तुमचं मन काम करत आहे, तुमची बुद्धी काम करते. आणि याच्यामध्ये बाह्य गोष्ट काही नाही आहे. म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे, या द्रव्यरूपी केलेल्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ फार श्रेष्ठ आहे. पण अर्थातच ज्ञानयज्ञ ही कठीण गोष्ट आहे. कठीण म्हणजे आपल्याला त्याचा सराव नाही आहे. म्हणून आपण काय करतो? पूजा करतो. पूजा हा यज्ञ आहे. त्याची गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये त्याचंही वर्णन आहे की नाही. पूजा हा यज्ञ आहे. जे काय करतो तो यज्ञ आहे.
म्हणून गीतेमध्ये 3च कर्म सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये ते अर्पण कर म्हटलं आहे, त्याच्यातही 3च यज्ञ आहे की अर्जुना, तू जे खाशील, जे करशील, यदश्नासी, यत करोशी, यज्जुहोसी तो यज्ञ आहे, यत तपस्यसी तो यज्ञ आहे, आणि यद ददासी तो यज्ञ आहे. यज्ञ, दान, तप हे 3 कर्म गीतेमध्ये आहे 18व्या अध्यायामध्ये. यज्ञ, दान, तप कर्म न त्याज्यम, त्याला सोडू नका. कार्यमेव तत्, जरूर करा, जरूर करा, अवश्य करा. कर्म अवश्य करा, महान कर्म करा, मोठी कर्म करा. आणि कशाला करा? त्याचं कारण काय? यज्ञदान तपश्चैव पावनानि मनीषिणाम. तुम्हाला शुद्ध करणारं जे आहे ते फक्त यज्ञच आहे. तुमचं चित्त शुद्ध करणारं, तुम्हाला शरीर शुद्ध करणारं, मन शुद्ध करणारं हे फक्त यज्ञ कर्मच आहे. म्हणून गीतेमध्ये आपलं संपूर्ण जीवन हे यज्ञमय करायला पाहिजे. यज्ञ, दान, तप 3 कर्म. एकच कर्म 3 रूपामध्ये आहे. यज्ञ कर्म, दान कर्म आणि तप कर्म. जीवन हे तपस्यामय पाहिजे. असतंच ते, फक्त आपण त्याला त्यात कन्वर्ट करत नाही. म्हणून हा ज्ञानयज्ञ शब्द सुंदर आहे. ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिः. अर्जुना, ते हा ज्ञानयज्ञ आहे. इथे काही यज्ञकुंड नाही आहे, इथे काही आहुती नाही आहे, इथे काही सुखसुरव नाही आहे, काहीच नाही आहे. किंवा तिथं होता नाही आहे, त्याला ब्रह्मा म्हणतात. जो सगळं बघतो, सगळं त्याची व्यवस्था बघतो, त्याला ब्रह्मा म्हणतात की नाही. ठीक चाललं आहे की नाही बघणारा, ते काहीच नाही आहे. परंतु महायज्ञ आहे हा. साधारण यज्ञ नाही आहे, महायज्ञ आहे. त्यापेक्षा मोठा यज्ञ कल्पना नाही करता येत आपल्याला. फक्त त्याची जाणीव करून घेणे हे आवश्यक आहे. त्यामुळे जे जमतं ते, आता गीतेमध्ये इतके पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये. इथेही आपल्याला वचनामृतात दिसते इतके पर्याय आहेत. कारण प्रत्येक मनुष्य वेगळा असतो, आणि ज्याला आज वाटतं ते उद्या वाटतं, आणि उद्या वाटतं ते परवा वाटणार नाही. तो सारखा बदलत असतो, त्याचं मन सारखं बदलत असतं. इतकंच काय की क्षणाक्षणाला बदलत असतं. सकाळी आहे तो दुपारी नाही, दुपारी आहे तो संध्याकाळी नाही, असली परिस्थिती आहे. सतत बदलत असतं. आज जरा सकाळी चांगलं वाटतं त्याला, उद्या दुपारी चांगलं वाटतं, उद्या चांगलं वाटत नाही. जी गोष्ट त्याला आज पसंत पडते, उद्या त्याला तो पदार्थ पसंत पडत नाही. किंवा जो पदार्थ त्याला आधी पसंत पडला नव्हता तो उद्या पसंत पडतो. काही सांगता येत नाही मनाचं. मग त्याला अनंत पर्याय उपलब्ध झाले पाहिजेत. म्हणून गीतेमध्ये एवढी विविधता आहे. वेदांमध्ये एवढी विविधता आहे. कारण माणसं विविध आहेत, माणसाची मनं विविध आहेत. त्याचा आपल्याला कोणालाच अंदाजच बांधता येत नाही. पण एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे की काही असा तुम्ही कोणती असा आणि काही करा, समोर जा, मागे जाऊ नका, समोर जा. चरैवेती 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 उपनिषद सांगतात. चालत राहा, चालत. चर एव येती. थांबू नका, थपकू नका, उभे राहू नका, चालत राहा, समोर समोर चालत राहा. ती गोष्ट आहे ना ठाकूरांनी सांगितली की त्याला लाकडाचं दिसतं जंगल, मग त्याला चंदनाचं, मग हिऱ्या माणिक मोती. म्हणजे समोर समोर जा, समोर समोर आणखी काहीतरी भव्य दिव्य महान आहे. आता आमचं जे मिळालं तेच पुरेसं आहे असं म्हणू नका. म्हणून ते शिकण्याचे अध्यक्ष ते त्यासाठी म्हणतात. सतत शिकत राहा. शिकणं ही आनंदाची गोष्ट आहे, कंटाळवाणी गोष्ट नाही आहे, ब्याद नाही आहे. आपण कंटाळा करतो, आळस करतो. माणसं हे तमोगुणी असतात, स्वभावाने तमोगुणी असतात. आपला जो मेंदू आहे, मानवी मेंदू जो आहे, पशूंचा मेंदूशी बोलायचा, आणि त्याचा डेव्हलपच होत नाही. म्हणून जे पशु होते 1000 वर्षांपूर्वी जसे आहेत तसेच आजही आहेत, त्यांनी काही बदल झाला नाही आहे. माणसाने भौतिक प्रगती साधून घेतली आणि आध्यात्मिक प्रगतीचा कळस गाठला त्याने. याचं कारण काय? मानवी मेंदू वेगळा आहे, तो वेगळा आहे. इतर प्राण्यांपासून तो संपूर्णपणे वेगळा आहे. म्हणून तो गाठू शकतो. पण गाठू शकतो ती पोटेन्शियलिटी आहे, संभाव्यता आहे. पण प्रयत्न नाही केला तर काहीच होणार नाही, तसंच राहील तो. तसंच तो आळशी आणि मंदबुद्धीचा आहे. मंदबुद्धी केवी तरे की नाही, मला वाटते याच्यातच आहे ते यांचा हरिपाठाचा अभंग जो आहे की नाही, मंदबुद्धी केवी तरे. जो मंदबुद्धी आहे की नाही,
किंवा मंदबुद्धी असला तरी तो म्हणजे काहीच करायला तयार नाही आहे. थोडंसं मंदबुद्धीच्या पलीकडे त्या वर येऊ इच्छितो तसंही नाही आहे. सगळेच काही शंकराचे आणि विवेकानंद नसतात. पण जे काही शक्य आहे ते तर त्यांनी करायला पाहिजे, पण काहीच करण्याची तयारी नाही आहे. तर असं असायला नको. म्हणून इथे आपण म्हणतो आपला हा जो वचनामृताचा अध्याय बघतो आहे आणि गीता बघतो आहे आपण, की वेगवेगळ्या प्रकारचे आचार्य असतात. सगळ्यात मोठे जगद्गुरू म्हणजे भगवान प्रत्यक्ष स्वतः येतात, म्हणून त्यांना अवतार म्हणतात. ते जगद्गुरू असतात, स्वतः जगद्गुरू असतात, जगाचे गुरु आहेत. जगांना शिकवतात ते. आपण 2-4 लोकांना शिकवतो किंवा कोणाला शिकवू शकत नाही, पण ते जगद्गुरू. जगाला काय पाहिजे, जगाच्या सर्व प्रकारच्या मनांना व्यापणारं असं काहीतरी आपल्याला सांगणारं. जसं आपण इथे घेतो आहे भगवद्गीता, त्याचे वक्ते आहेत भगवान कृष्ण. किंवा महाभारत आहे, महाभारताचे वक्ते आहे व्यास, महर्षी व्यास. आणि पर्यायाने ते याचे पण वक्ते आहेत, गीतेचे पण वक्ते आहेत. ही पारंपरिक समजूत तशीच आहे की व्यासांनीच ती ग्रथित केलेली आहे. श्लोक सप्तशत हे उपनिबंध भगवंतांनी सांगितली, व्यासांनी ती श्लोक केली. आता हे जगद्गुरू आहेत, यांनी जे सांगितलं 1000 वर्ष झालेत, पण ती तुम्हाला आजही ती तितकीच उपयोगी आहे. ज्यावेळी अर्जुनाला युद्धभूमीमध्ये सेनयो उभयोरमध्ये, या दोन्ही सेनांच्या मध्ये अर्जुनाला सांगितलेली गीता ही जितकी अर्जुनाला उपयोगी पडली, आता तर 1000 वर्ष होऊन गेले, आपण काही युद्ध करत नाही आहे. नाही, ते काही सेना, दोन सेनाच्या मध्ये आपण नाही आहे, तरी पण ती अर्जुनाच्या जितकी कामी गेली तितकीच आज पण आपल्या कामी ती येते. तितकीच ते आपल्या कामी येते. की थोडं पुढे जाऊन असं म्हणता येईल आपल्याला की अर्जुनाला जेवढी कामी येईल तेवढी आपल्याला कामी येऊ शकते. असं का? कारण अर्जुनाने ऐकली, युद्ध केलं, त्यांनी ती गीता किती उतरवली आपल्या चिंतनामध्ये, आपल्या आचरणामध्ये, याविषयी काही सांगता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर काही केलं अर्जुनाने, साधना केली असं काही दिसत नाही आहे. त्याला बराच मोह झाला, नंतरही मोह झाला होता, युद्धभूमीमध्ये सुद्धा मोह झाला होता. अभिमन्यूचा वध झाला तेव्हा तो कसं तर विचित्रच वागला. ते तर काय झाल्यानंतर झालं की गीता झाल्यानंतर युद्ध झालं 18 दिवस. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा म्हटलं होतं की मी विसरलो, कृष्णा तुम्हाला सगळं सांगितलं युद्धभूमीमध्ये, माझं टेन्शन होतं, ताण होता की नाही, सगळा आवाज होता, बराच शांती नव्हती, घोडे किंकाळत होते, हत्ती चिंकारत होते, लोकांचा कोलाहल होता. तू सांगितलं एवढं मोठं तत्त्वज्ञान, एवढं गंभीर तत्त्वज्ञान, सूक्ष्म तत्त्वज्ञान युद्धभूमीच्या दोन्ही सैन्यांच्या मध्ये अगदी सुरू होणार त्यावेळी कोणाचं चित्त थाऱ्यावर राहिलं आहे, त्यामुळे मी आता विसरलो. तर कृष्णाला अर्जुनाचं बोलणं आवडलं नाही, त्याला अनुगीता म्हणतात. नाही, त्यांनी त्याची चांगली कानउघडणी केली. ते म्हटलं अरे काय मूर्खासारखं, तू दगड आहेस काय, तुझा मेंदू दगडासारखा, असं फारच विचित्र बोलला कृष्ण. तू कसं काय विसरलास, जसं एखादा मास्तर मुलाला खडसावेल तसं प्रकारचं आहे ते. छान श्लोक आहेत महाभारतामध्ये, अनुगीता पर्वामध्ये आहे ते. तो म्हणतो की असं कसं झालंस तुझं, असं कसं विसरलास तू, आता तुला सांगणार नाही. नाराजी झाली, भरपूर अर्जुनवर भरपूर नाराज झाले. अर्जुन म्हणतं आता पण शांत बसलो आहे, सहलीमध्ये सगळे निसर्ग आहे, छान आहे, पक्षी थोडे चिवचिव करतात आहे की नाही, शांत आहे, तूही शांत आहे, मी शांत. आता सांग, मी आता ऐकायला तयार आहे. ते युद्धभूमी काय ऐकण्याची वेळ आहे का ती नाही. पण ठीक आहे, आवश्यक होतं, माझा मोह होता, मला युद्ध करण्याला प्रवृत्त करणं तुझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं, म्हणून तुम्हाला सांगितलं की दॅट्स ओके, इथपर्यंत ठीक आहे. पण शेवटी काय, परिवेश पाहिजे, वातावरण पाहिजे की नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळे करता येत नाही. पण कृष्णाला ते पसंत पडलं नाही, कृष्णाला ते म्हणजे पटलं नाही, असं त्यांच्या बोलण्यावर लक्षात आहे. ते म्हणतात नाही, मी त्यावेळी योगावस्थेत होतो, मी योगावस्थेतून तुला सांगितला तो उपदेश, हा उपदेश काही असंच काही सांगितलेलं नाही आहे, मी त्यावेळी योगावस्थेत होतो आणि तिथून सांगितलेलं आहे. तो तत्त्वज्ञानाचा उपदेश तुला आता देता येणार नाही, आणि दिलंच नाही त्यांनी. तरी मित्र आहे, काही सांगायचं आणि त्याने सांगितलं, मग ते गौण आहे. जशी पुराणं गौण असतात ना,
तशा प्रकारचा गौण उपदेश आहे. गीतेतला उपदेश गौण नाही, मुख्य उपदेश आहे. म्हणून त्याला प्रस्थानत्रयामध्ये स्थान आहे. स्मृतिग्रंथ आहे तो, पण प्रस्थानत्रयामध्ये आहे तो, म्हणून त्याला स्मृतिप्रस्थान म्हणतात. हा साधासुद्धा ग्रंथ नाही आहे की नाही. तो अनुभूतीतून आलेला आहे, म्हणून इतका लोकप्रिय आणि हजारो जालचं महत्त्व कमी होतच नाही, वाढतच आहे. आता त्या आपण ऐकलं ना की ते तिथे गल्फ कंट्रीजमध्ये, UAE वगैरे, किंवा हे जे सगळे मध्य आशियातले जे मुसलमान देश आहेत, 57 देश आहेत, 56-57 काहीतरी आहेत ते की नाही सगळे मिळून. तर तिथे आता त्यांनी रामायण शिकवायला सुरुवात केली आहे, गीता शिकवायला सुरुवात केली. आपण कधी कल्पनाहीसुद्धा करू शकत नव्हतो. आत्ताच कुठे ते न्यूयॉर्कमध्ये किती ते मला ते नक्की सांगता 4-5 हजार मुलं काहीतरी, किती काय मला संख्या आवडत नाही, सगळ्यांनी गीता, पूर्ण गीता म्हटली. 5 तास इथे एवढ्या मोठ्या हॉलमध्ये हे सगळं चालू होतं. भारतात होणार नाही, कारण भारत आपण बरेच पुढे गेले आहोत आहे की नाही. भारतामध्ये असं झालेलं मी कधी ऐकलेलं नाही आहे की नाही. ते न्यूयॉर्कमध्ये होत आहे की नाही. भारताला आपलं पुन्हा आता तिथे जावं लागेल, न्यूयॉर्कमध्ये जायला. तिथून लोक आणावं लागतील आपल्याला शिकवायला आणि आपल्याला सांगायला. तिथे त्या मोठ्या हॉलमध्ये इतके मुलं, त्यांचे आईवडील, गीतेचा पाठ संपूर्ण अगदी प्रथम अध्यायापासून 18व्या अध्यायामध्ये आणखी दुसरं काहीतरी आहे, मी विसरलो. तर एवढं ते सगळं 5 तास ते तिथं चाललं आहे. आणि सगळेजण म्हणतात आहे. आपल्याकडे काय 100 लोक बसले असतील तर 10 लोक म्हणतात, 90 लोक चुपत बसतात, काही बोलतच नाही आहे की नाही. त्यांना काही त्यांचे तोंड बंदच असतात. त्यांना वाटते आपलं नाही, हे फक्त आता त्यांना बोलू द्या, आपण काय नुसते बसल्यावर डोळे बंद करून किंवा डोळे उघडे ठेवून की नाही. आपली तोंड उघडायचं असते, आपल्यालाही म्हणायचं असतं, आपल्या जोराने म्हणायचं असतं की नाही. एक तर आपल्याला लाज वाटते किंवा ते आपल्यासाठी नाही असं वाटतं. असो, तर तुम्ही कल्पना करा की आज जसंच आपण म्हणतो काळ किती समोर गेला आहे. ते कोणतरी होतं एक, ती मला वाटतं रत्ना फाटक कोणतरी आहे, ती याची आहे, त्यांनी काहीतरी म्हटलं की हे जे करवा चौथ आपल्या इथे नाही आहे, महाराष्ट्रात नाही आहे, पण बिहारमध्ये, UPमध्ये वगैरे करवा चौथ असतं. ते चंद्रपातात जाळी म्हणते असतं ना, चाळणी वगैरे, त्याच्यातून त्याचं फार हे आहे. मुंबईला खूप होतं, जुहूला वगैरे खूप मोठ्या प्रमाणात ते सगळे लोक एकत्र होतात. जुहू बीचमध्ये, चौपाटीला, समुद्राच्या तिथे. ते त्याच्यात टीका केला, अरे इतकं आता 21वं शतक आहे आणि आता तुम्ही हे करवा चौथ करता, किती मागासलेले आहेत तुम्ही. ते असं आश्चर्य प्रकट करते. आता तिला ह्या परंपरा सगळीकडे सगळं जग घेत आहे आणि आपल्यातलेच काही शहाणे लोक ते म्हणतात हे मागासलेपण आहे. तुम्ही कल्पना करा की जग कुठे चाललं आहे ना आपण कुठे चाललेलो आहोत. म्हणजे जगाला जसं महत्त्व पडतं आहे, ज्यांची कधी कल्पना केली नाही ते लोक त्याचं मन स्वीकार करतात आहे आणि आपण कुठे दुसऱ्या विरुद्ध दिशेने जातो. म्हणून इथे याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की सगळ्यात मोठा गुरु, जगद्गुरू, परमगुरू, परमेष्ठी गुरु, परात्पर गुरु हा कोण असतो? वचनामृत असतं, सच्चिदानंदच गुरु असतो, प्रत्यक्ष परब्रह्मगुरू असतो. त्याचं ज्ञान कोण देणार? कोण देऊ शकतो? शक्यच नाही आहे. साधंसुद्धा ज्ञान आपल्या आईवडील आपल्याला शिकवतातच की, लहानपणापासून आपल्याला शिक्षित करतात, हे कर बाबा, असं कर, तसं कर, तसं कर की नाही. शाळेमध्ये आपल्याला शिकवतातच की आपले शिक्षक. पण हे कोण शिकवणार? हे प्रत्यक्ष भगवंत शिकवतात. मग जे इतर शिकवतात ते भगवंतच त्यांच्या तोंडातून शिकवतात, असं ते परंपरा आहे ते. म्हणून 4थ्या अध्यायामध्ये जी परंपरा आहे, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हव्यम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः. ही परंपरा आहे, राजर्षींची परंपरा ही. म्हणजे ही परंपरा आणि तीच परंपरा मी सांगतो तुला अर्जुना. मीच तुला ते जे आहे त्या परंपरेतून मी सांगतो. इथे मात्र भगवंत आहे. ती विवस्वान सूर्यापासून झालेली परंपरा आहे राजर्षींची. हे सगळे क्षत्रिय होते, सूर्यक्षत्रिय, यमस, सूर्यसूत्र आहे, सगळे क्षत्रिय होते. क्षत्रियांची परंपरा आहे, ज्ञानाची परंपरा आहे, कर्माची. ज्ञान आणि कर्म म्हणून तिथे म्हटलं आहे राजर्षी होतं. राजाही आहे आणि ऋषी आहे, ज्यांचं जीवन कर्ममय आहे, सतत व्यग्र आहेत ते कर्मामध्ये. आणि साधेसुधे कर्म नाही, फार मोठी जबाबदारी आहे. राज्यशासन हाकणं, गाडा हाकणं फार कठीण गोष्ट असते. कोणतंही ॲडमिनिस्ट्रेशन फार कठीण असतं आणि त्याच्यामध्ये तुमचं मन पूर्णपणे गुंतलेलं असतं. सतत विचार करावा लागतो, सतत विचार लागतो. आजचा, उद्याचा, 50 वर्षापूर्वीचा, नंतरचा सगळा विचार करावा लागतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला ऋषी म्हणजे अंतर्ज्ञान प्राप्त करणं
आत्म्याचं ज्ञान प्राप्त करणं, त्याच्याविषयी प्रयत्न करण्यात दोन गोष्टी कुठे जुळतात. म्हणजे ते जनक म्हटलं, जनकाने तेच केलं होतं. जनक हा राजा होता, परंतु तो आत्मज्ञानी होता, तत्त्वज्ञ होता. तो उपनिषदांमध्ये आहे नाही, तो तत्त्वज्ञानी आहे. म्हणून आपल्याकडे कल्पनाच आहे, हा राजा हा नेहमीच तत्त्वज्ञानी असायला हवा नाही. राजा जर स्वतःसाठी जगत असेल, आपल्या पोराबाळांसाठी जगत असेल, आपल्या पार्टीसाठी जगत असेल, तो राजाच नव्हे. अशी आपली परंपरा आहे की नाही. तो फक्त हितासाठी, त्याच्यासाठी सगळेच पुत्रासारखे असतात, म्हणून त्याला पुत्रासारखे असतात. त्याची सगळी प्रजा पुत्रासारखी असते. आपली पोरं नाही, सगळी प्रजाच पुत्र आहे. त्याची प्रजाजन आहे, त्याच्या अखत्यारीखाली जेवढी लोक प्रजा येते ते सगळं त्याच्या मुलासारखी आहे. जसे तुम्ही आपल्या मुलाची काळजी घेता, मुलींची काळजी घेता, किंवा आपल्या जवळपासच्या लोकांची काळजी घेता, नातेवाईकांची, त्यांचं काहीतरी भलं होईल, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करता. राजा तसं नाही करणार. म्हणून रामाचं रामराज्य त्याची संकल्पना अशी आहे नाही. रामाला सगळी प्रजा ही पुत्रासारखी होती. ते सगळे पुत्र होते. आणखी काय सांगायचं आहे की पुत्रासारखे म्हटलं सगळं झालं त्याच्यामध्ये. म्हणून त्याला स्वतःचे पुत्र नाही, स्वतःची पत्नी नाही, सगळं जनतेसाठी, त्याचं आयुष्य त्याची लोकांसाठी आहे, लोकानुरंजनार्थ आहे. म्हणून त्याला रामराज्य म्हणतात. हा रामराज्य हा निस्पृह होता. रामा निस्पृह होता, तो तत्त्वज्ञ होता आणि राजा पण होता. म्हणून इथे म्हटलं आहे पितासी लोकस्य चराचरस्य. हा जो श्लोक येतो 7व्या-8व्या परिच्छेदाच्या प्रारंभी नाही, तो सर्व चराचराचा लोक म्हणजे देश स्थान, त्याला लोक म्हणतात नाही. वैकुंठ लोक, शिवलोक, गोलोक, भूलोक, हा आपला भूलोक आहे, मनुष्यलोक आहे. गीतेमध्ये याला मनुष्यलोक म्हटलं आहे, मर्त्यलोक म्हटलेलं आहे. लोक म्हणजे स्थान. तर हा सर्व ब्रह्मांडाचा, चर अचर ब्रह्मांडाचा तो कोण आहे? पिता आहे. पर्यायाने सगळं चराचर ब्रह्मांड त्याचं पुत्राप्रमाणे आहे. पिता सतत, आई सतत आपल्या पोराबाळाच्या भविष्याची काळजी करत असतो, त्याचं मन सतत असतं की नाही, कारण त्याचं ते कामच आहे की नाही. ते तसं करणं त्यांचं ते कर्तव्य आहे, कामच आहे ते. त्यासाठीच त्यांना उत्पन्न केलेलं आहे आईवडिलांना. तर त्यांना ते करणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांनी त्यांना, विद्यार्थ्यांना शहाणं करणं अत्यंत आवश्यक आहे. पुढे काय? पुढे म्हणजे हे जे आहे आपल्याला त्याच्या पलीकडलं जे ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ते मात्र कोण देणार? तो प्रत्यक्ष भगवंत देणार. म्हणून या 7, 8, 9 हे याच्यामध्ये, या परिच्छेदांमध्ये वचनामृताच्या ते म्हणतात की असं तुम्ही कोणी करून नाही चालणार, कारण तुम्ही भांडाल की नाही. कारण हे काही तुम्हाला काही सिद्ध करायचं नसतं. अध्यात्म तत्त्वज्ञानी काही सिद्ध करण्यासाठी नसतं. सिद्धमध्ये काय असतं? आर्ग्युमेंट आणि काउंटर आर्ग्युमेंट. मी असं म्हटलं की दुसरं त्याला ते खुडून काढेल, त्याला वितंड म्हणतात किंवा वितंडवाद म्हणतो आपण, आहे की नाही. तुमचं म्हणणं बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे माझं म्हणणं बरोबर आहे, दोन्हीचं सिद्ध करून दाखवतील, जसं कोर्टामध्ये चालतं की नाही. तसं नाही आहे. काही सिद्ध करायचं नाही आहे तुम्हाला. जे सिद्ध झालं आहे ते तुमच्या जीवनात सिद्ध करायचं आहे की नाही. तुम्हाला ते असिद्ध करायचं नाही आहे. म्हणून ते थिओरम्स असतात ना, तुम्हाला शाळेत शिकवले जातात, त्याला तसं ते शेवटी लिहितात सिद्धम सिद्धम, आहे नाही. QED असतं मला वाटतं काहीतरी, ते शेवटी इंग्लिशमध्ये QED लिहितात आणि संस्कृतमध्ये असतं ते. गणित आहे पण थिओरमध्ये संस्कृत आहे. साध्यम सिद्धम असं काहीतरी आहे, आता मी विसरलो, बरेच वर्ष झाले, पण साध्यम सिद्धम असतं. जे सिद्ध आहे ते फक्त तुम्ही सिद्ध करत आहात. पायथागोरसचं थिओरम आहे म्हणा, जे सिद्ध आहे ते तुम्ही फक्त सिद्ध करतात, नवीन काही करत नाही आहे. पण तुमच्यातलं चैतन्य जागं करण्यासाठी तुम्हाला लोकगुरूची गरज असते, आहे की नाही. ते तुम्हाला अवताराची गरज असते की नाही. म्हणून हे संत जे असतात ते अवतारांचे प्रतिनिधी असतात की नाही. म्हणून त्याचा खूप जय जयकार होतो, त्यांचा मान खूप मोठा असतो, कारण ते अवताराचे प्रतिनिधी असतात की नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून ते काम करतात, स्वतंत्र पण नाही करत की नाही. पण कोणत्याही संतांनी आम्ही स्वतंत्र असं कधीच म्हटलं नाही की नाही. ते शास्त्रांचंच घेतात की नाही, शास्त्रच प्रमाण म्हणतात
शास्त्राचं विधानच त्यांच्यासाठी सर्वोपरी असतं. मग तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, केवढे संत असो, सगळे संत शास्त्रालाच फॉलो करतात. कोणी आपलं म्हणणं ऋषींचंच म्हणून त्याला आर्ष म्हणतात, आर्षज्ञान म्हणतात. ऋषींची वाणीच फक्त ते सांगतात. गीता म्हणजे काय आहे? गीता म्हणजे ऋषींची वाणी आहे, वेदवाणी आहे ती. त्याच्यापुढे काहीच नाही गीतेमध्ये. तुम्ही बघा की नाही, जे स्वतःचं काही सांगायला जातात ते बाद होतात. भारतीय परंपरेत हे विशेष वैशिष्ट्य मजबूत आहे, फार सुंदर आहे की नाही. जे स्वतःचं काहीतरी मत सांगायला जातात म्हणजे शास्त्राला सोडून ते सगळे बाद होतात, फेकले जातात, बाहेर फेकले जातात. याचं कारण काय? जे अवैदिक असतं ते फेकलं जातं तिथं, ते म्हणजे त्याला नाकारलं जातं. म्हणून ते 16व्या अध्यायातला मला वाटतं शेवटला श्लोक आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. अर्जुना म्हणून लक्षात ठेव, कार्याकार्य व्यवस्थितो. हे कार्य करायचे कार्य आहे की अकार्य आहे, करायला पाहिजे की करायला नको, हे तुम्ही कसं ठरवणार? ते म्हणतात त्यासाठी शास्त्रम प्रमाणम ते म्हणजे तव ते, म्हणजे तुझ्यासाठी अर्जुना, म्हणजे आपल्या सर्वांसाठी. ह्याची गोष्ट बरोबर आहे की चूक आहे, ही गोष्ट करायला हवी की करायला नको, अयोग्य असेल तर करायला नको, अहिताची असेल, प्रतिकूल असेल करायला नको, आणि जर आपल्या कल्याणाची असेल ते जरूर करायला पाहिजे. तर ते कार्याकार्य याची व्यवस्था कोण करणार? याचा निर्णय कोण करणार? याचं डिसिजन कोण नेणार? जसं कोण बरोबर आहे आणि कोण तर तो निश्चित तो न्यायाधीश असतो, तो देतो. हा पक्ष बरोबर आहे की तो पक्ष बरोबर आहे. इथे कोण देणार? ते म्हणतात शास्त्र देणार. शास्त्र म्हणजे अतींद्रिय शास्त्र. हे शास्त्र नाही, आपले बाकीचे शास्त्र नाही, त्यांचा विषय वेगळा आहे. अतींद्रिय शास्त्र आहे जे आपल्याला साधारण माणसाला कळतच नाही आहे. इंद्रियातलं आपल्याला कळतं, इंद्रियाच्या अंतर्गत जे येतं ते तुम्हाला आम्हाला थोडंफार कळू शकतं. इंद्रियांच्या पलीकडे आहे तिथे कोण, त्याचा प्रवेशच नाही कोणाचा तिथे. पण काहीचा प्रवेश आहे, ते सांगतील ना, ते तुम्ही ऐका आणि त्याप्रमाणे तुम्ही आपलं ठीक करून घ्या. त्याला म्हटलं आहे कार्य व्यवस्थित हो. ते नीट करा, त्याची व्यवस्था करा म्हणून व्यवस्थित आहे. प्रमाणम ते, हे प्रमाण आहे म्हणजे फायनल आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम. म्हणून अर्जुना ते जाणून घे. ज्ञात्वा म्हणजे जाणून घे. शास्त्र काय म्हणतं, विधान म्हणजे म्हणणं, शास्त्राचं म्हणणं काय आहे, आणि नंतर मग कर्म कर्तुम इह अर्हसी. इह म्हणजे इहलोकी, मर्त्यलोकामध्ये. भूलोक, आपला संबंध भूलोकाशीच आहे, मर्त्यलोकाशी मानव लोकांशीच आहे की नाही. बाकी संबंध आपला काही नाही आहे, फक्त इथला संबंध आहे आपला. म्हणून तिथे इह शब्द आहे. इह म्हणजे इहलोके. या संसारामध्ये तुला अर्हसी म्हणजे तू त्याप्रमाणे त्याला पात्र होशील, त्याला अर्हता म्हणतात, योग्यता की नाही. ते जाणून घ्या. ते ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम. विधानांनी काय म्हटलं आहे, शास्त्राने कोणतं विधान केलेलं आहे. उक्तम म्हणजे म्हटलं काय आहे, हे जाणून मग तू पुढे पाऊल टाक, नाही तर चुकशील. तू मागे जाशील, पुढे जाणार नाही. म्हणून हे सगळंच आवश्यक आहे, सगळ्याच गोष्टी आवश्यक आहे. चुकाही आपल्याला धरता येतात, चुकांनाही वाव आहे. म्हणून गीतेमध्ये भरपूर आहे ते. तुम्ही चुका करता, माणूस चुकाच करतो, सतत चुका करतो, त्यालाही वाव आहे. परंतु तुम्ही पुढे जाता की मागे जाता हे बघा, आहे की नाही. उद्धरेद आत्मनात्मानं गीता म्हणते. तुम्ही वर जाता, नात्मानमवसादयेत, अधोपतित होऊ नका, अधोगामी होऊ नका, ऊर्ध्वगामी व्हा. पुढे पुढे जा, वर जा, उन्नत व्हा, खाली खाली जाऊ नका. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानमवसादयेत. ध्यानयोग 6वा अध्याय. नाही खाली खाली आत्मान नाही म्हणजे तुम्ही तुमचे शत्रू होऊ नका, तुम्ही तुमचे मित्र व्हा. हा काय उपदेश झाला, पण तसंच घडतं जगामध्ये. जगामध्ये माणूस स्वतःचा शत्रू होतो की नाही. नात्मानमवसादेत आत्मैव यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. नाही तुमचे शत्रू जगामध्ये कोणी नाही आहे. तुमचं नुकसान कोणी करत नाही, तुमचं नुकसान तुम्हीच करता. तुमचं भलं कोणी करत नाही, तुमचं भलं तुम्हीच करता. बंधू म्हणजे मित्र, किंवा आपण आपले जवळचे त्यांना मित्र बंधू म्हणतो. संस्कृतमध्ये मराठीमध्ये थोडासा फरक आहे, अर्थभेद आहे तो. पण असो, जे आपले जवळ आहे, जीवलग आहे, आपल्याला जवळचे मानतात,
ते तुमचे शत्रू नाही आहे आणि ते तुमचे मित्र पण नाही आहे. कारण आपण जे आपलं नुकसान करतो कोणी जगात करू शकत नाही. आपलं जे भलं करतो तो कोणी करू शकत नाही. बंधुरात्मा आत्मनस्तस्य येनात्मैवात्मनोजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रू. 5वा आणि 6वा श्लोक. काय सुंदर श्लोक आहेत बघा की नाही. काय टेरिफिक आहे. सगळं स्ट्रेट आहे अगदी की तुम्हीच तुमचे मित्र आहात, तुम्हीच तुमची. तुम्हाला जर कळलं की स्वतःला कसं वापरून घ्यायचं योग्य पद्धतीने तर तुम्हीच तुमचं भलं कराल. तुमच्या व्यक्तित्वाचा उपयोग कसा, तुमचं शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी, अंतःकरण जे काही आहे आपल्याकडे 17 गोष्टी आहेत. 17 म्हणजे संख्येने 17 म्हणतो मी. त्या गोष्टी आहेत. पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मन आणि बुद्धी. 17 गोष्टी आहेत की नाही. या 17 गोष्टींचा तुम्ही कसा वापर करून घेता त्याप्रमाणे तुमचं भविष्य ठरेल, पुढचा जन्म ठरेल. तुम्ही या जन्मात ज्ञानप्राप्ती करून घ्याल की ठरेल, तुम्ही विदेहमुक्त व्हाल की जीवनमुक्त व्हाल हे ठरेल की नाही, किंवा तुम्ही मागे जाल हेही ठरेल, त्याच्यावरूनच ठरेल. म्हणून इथे हे सगळं तुम्ही तुमच्या मनात काय येतं. आपल्या मनात आपले विनाशाचे विचार येतात. नाही तर मग रावण तसा वागलाच नसता, दुर्योधन तसा वागलाच नसता की नाही. दुर्योधनाच्या मनामध्ये जेवढे काही विचार यायचे सगळे विनाशाचे विचार होते. फक्त त्याचा विनाश नाही, संपूर्ण कुळाचा विनाश. लक्षात घ्या. कसं शक्य आहे? शक्य म्हणजे दिसतंय, ते झालं आहे. महाभारत आहे तसं तेच सांगतं आहे की नाही. या चांडाळ चौकडीच्या मनामध्ये जेवढे विचार यायचे त्यांच्या सतत मीटिंग व्हायच्या. महाभारत तेच सांगते बघा. एकत्र उल्लेख येतो. दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमः कर्णस्कंदः की नाही, शकुनिस्तस्य शाखा वगैरे फार सुंदर श्लोक आहे ते की नाही. हे महावृक्षाची कल्पना केली आहे. दुर्योधन हा महाविषवृक्षाचा अडक होता. महाद्रुमः म्हटलं आहे. कर्ण त्याचा बुंदा आहे, खोड आहे. शकुली, दुःशासन, त्याच्या मुळाशी कोण आहे? धृतराष्ट्र अमनीषी. तस्य मूले धृतराष्ट्र अमनीषी. वेडा, मूर्ख, अविचारी हा धृतराष्ट्राच्या मुळाशी आहे. आणि सगळ्याचा उद्देश एकाच वेळ येतो. हे करत काय होते? आयुष्यभराने केलं काय? या 5 जणांनी केलं काय? महाभारत वाचा तुम्ही, तुम्हाला कळेल. या 5 जणांनी नुसते विनाशाचे विचार चिंतिले आणि त्याप्रमाणे वागले. त्याचा परिणाम उशीर लागला पण झाला, विनाशामध्ये झाला की नाही. म्हणजे असं कसं शक्य आहे? माणूस स्वतःचा विनाश कसं काय शक्य नाही आहे, पण ते शक्य दिसतंय ना. त्या ब्रह्मस्वतःचेच म्हटलं असं कसं शक्य आहे? म्हटलं नाही, शक्य नाही पण दिसतं, त्यालाच माया म्हणतात. फार सुंदर आहे ते. चतुसूत्रीचं प्रथम ते प्रस्तावना आहे शंकराचार्य. ती अगदी म्हणजे काय म्हणतात, तो एपिटोम मानला जातो की नाही. चिंतनाचा एपिटोम मानला जातो तो. इतकं सुंदर त्यांनी म्हटलं आहे. असं कसं शक्य आहे? असं कसं शक्य आहे? अरे शक्य नाही. आपण दररोज बघतो, आपल्या जीवनात बघतो, इतरांच्या जीवनात बघतो. आणि ते तुम्हाला समजत नसेल तर रामायण महाभारताचं. रावणाने काय केलं? रावणाने आपला विनाश स्वतःच्या हाताने आपला ओढवून घेतला आहे. या 4 जणांनी काय केलं? 5 जणांनी काय केलं? स्वतःचा विनाश ओढवून घेतला. कसं शक्य आहे? शक्य नाही आहे. विचाराने तुम्ही, कारण इतके अविचारी होते. माणूस इतका अविचारी होऊ शकतो म्हणून त्याला तिथे अमनीषी म्हटलं आहे. धृतराष्ट्राला शब्द वापरला, विशेषण वापरलं आहे की असं कसं शक्य आहे? शक्य आहे. अविचारी माणूस असेल तर जी गोष्ट शक्यतेच्या कोटीतली वाटत नाही ती शक्यतेच्या कक्षेत येते ती. असा इतिहास सांगतो. मानवाचा इतिहास सुद्धा. आजचा इतिहास बघा आहे की नाही. भारताचा इतिहास बघा, राजकारण बघा, अर्थकारण बघा आहे की नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला समाजकारण बघा, सगळ्या क्षेत्रामध्ये अविचार दिसतो आहे की नाही. याचं कारण काय आहे? आपण पुस्तकून बघत नाही, आपल्याला स्वतःला तयार करत नाही. मी स्वतःला तयार कसे करणार? स्वतःला तयार करायला तुमचे काही कॉम्प्युटर आणि हे IT वर काही कामाला येणार नाही आहे की नाही. त्याचा काय संबंध याच्याशी? माणसं कुठे घडतात आहे? कोणतंही विज्ञान तंत्रज्ञान हे माणूस घडू शकत, त्यांचं कामच नाही. ते विज्ञान किती उन्नत झालं, तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी किती उन्नत झाली तर त्यांचं ते कामच नाही. ते म्हणतात आमचं काम नाही आहे तुम्हाला घडवणं, तुम्हाला माणूस करणं हे आमचं काम नाही आहे की नाही. माणूस कोणतेही तंत्रज्ञान आणि कोणतेही विज्ञान कधी करत नाही. तो त्यांचा विषय नाही. आणि तुम्हाला पटत नाही त्यांना विचारत, त्यांना तेच म्हणतात आमचा विषय नाही आहे की नाही. मग तुमचा विषय नाही तर मग तुमचा विषय जो आहे तोच तेवढं तिथंच फक्त लक्ष द्या ना. आपण संपूर्ण जीवनासाठी तिथंच आपण म्हणतो ना, पुटिंग ऑल द ॲपल्स इन वन बास्केट.
सगळंचं सगळं जीवन आपण त्याच्याचं करतो. तंत्रज्ञानाने आपले डोळे दिपवले आणि विज्ञानाने डोळे अरे त्यांचं क्षेत्र फार छोटं आहे, त्याचा उपयोग करून घ्या, ते फार महत्त्वाचं आहे. पण ते अगदी आपल्या जीवनाचा एक 5% भाग आहे. 95% काय आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं आहे. आणि त्याचा परिणाम महायुद्ध होतं आहे की नाही. रामायण महाभारत त्यावेळी घडलं काय. आता आधुनिक काळामध्ये किती 70-80 वर्ष झाले आहे की नाही. काय झालं, दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध झालं, नंतर 45ला दुसरं महायुद्ध झालं, काय विनाश झाला, ते बॉम्ब टाकले अमेरिकेने वगैरे वगैरे वगैरे. आधी तेच चालू आहे, युक्रेनला तेच चालू आहे, सगळीकडे तेच चालू आहे. कुठेच बनलं म्हणजे माणूस आधी शहाणा झाला नाही आहे की तो शहाणा होईल हळूहळू, त्याला इकडे वळावं लागेल, त्याला आधी माणूस व्हावं लागेल की नाही. आपण माणसं नाहीत आज, असं कोण म्हणत आहे, हे म्हणत आहे की नाही. आपल्याकडे आसुरी संपद आहे, आसुरी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता की नाही. दैवी संपद विमोक्षाय, जी दैवी संपदा तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला मुक्त करेल, तुम्हाला शहाणं करेल की नाही. तुम्ही जगासाठी वरदान ठराल. आणि आसुरी संपद असेल दैवी संपद विमोक्षाय, दुःखापासून मुक्ती होईल आहे, माणूस आनंदाची प्राप्ती करून घ्यायला. उलटं झालं तर निबंधाया सुरीमता, आसुरी संपद तुम्हाला दुःखात लोटेल की नाही. म्हणून अध्यात्म काय म्हणते, वचना म्हणा, गीता म्हणा, काय सांगते, अरे ती संपदा आहे, संपदा गोळा करायला पाहिजे की नाही. पाणी थेंब थेंब गोळा करायचं असतं, वाचवायचं असतं. तसं ज्ञान हे कणाकणाने घ्यायचं असतं की नाही. संपत्ती कणाकणाने जमा होते, एकदम काही तुम्ही अब्जाधीश होणार नाही. थोडं थोडं करत 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 जसं थेंबे थेंबे तळे साचे, तसे ज्ञान जे आहे, मग कोणतेही ज्ञान असो, आपण इथं आपण विचार करतो आहे अध्यात्म ज्ञानाचा, परमार्थाचा, हे कणाकणाने गोळा करायचं असतं. आपोआप तुम्हाला काही सगळ्या गोष्टी कळतील असं नाही आहे, पण तुम्ही तिचे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, समोर जायला पाहिजे की नाही. मुंचरही वेती चरे वेती, चलत राहा, चालत राहा, चालत राहा. तुम्ही चालत राहिले की नाही तर नक्कीच तुम्ही यू विल रीच द गोल. स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड, स्वामीजी म्हणतात. थांबू नका जोपर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचत नाही की नाही. आणि विचारा, मूळ मंत्र आहे कठोपनिषदातला, उत्तिष्ठत, उठा, जाग्रत, जागे व्हा. कारण उठल्यानंतर आपण सुस्तच असतो, फक्त फिजिकली उठलो आहे आपण. आधी आडवे होतो, आता उभे आहोत किंवा बसलेले आहोत, पण आपण जागे नाही आहे, सुस्त आहोत की नाही. आपला मेंदू सुस्त आहे. म्हणून जागे व्हा आणि जाग्रत वरान निबोधत. वरण म्हणजे श्रेष्ठ आहे, जे तुमच्यापेक्षा जे श्रेष्ठ आहे त्यांच्याकडनं ते जाणून निबोधत, निश्चयेनं बोधत. काय सुंदर आहे बघा. तुम्ही त्यांच्याकडं नीट जाणून घ्या. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधत, ते प्राप्त करून घ्या, प्राप्य करून घ्या. तुमच्या पदरात पडलं पाहिजे की नाही. तुमच्या खिशामध्ये जसा मोबाईल असतो किंवा 10-20 कार्ड असतात की नाही, ते असले की तुम्ही मजेत आहात, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे की नाही. कारण तुमच्याकडे सगळंच आहे की नाही, मोबाईल आहे आणि हे आहे, तुम्ही सुरक्षित, तुम्हाला काहीच चिंता नाही आहे. तसं ते प्राप्य वरान, कसं ते वरान म्हणजे श्रेष्ठ तुमच्या निबोध होतं, त्यांच्याकडून जाणून घ्या. हे सगळं जर झालं ना तर स्वामीजी म्हणतात तुम्ही माणसं आहात असं म्हणतात. मग तुम्हाला माणूस म्हणता येऊ शकतो, मग तुम्ही खऱ्या अर्थाने माणसं आहात. आणि सगळं केलं नाही, आपण फक्त 5% जे जीवनाचे तिथेच आपलं आयुष्य असं मर्यादित करून टाकलं तर काय होतं, जे होतं ते आपल्याला हातच्या कंकणाला आरसा नको असतो म्हणतात, ऐक नाही. तो प्रत्यक्ष दिसतो. तुम्हाला आरशाची गरज नाही आहे, त्याचा परिणाम आपल्याला दिसतो आहे आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, आजूबाजूला, नंतर प्रांतीय स्तरावर, राष्ट्राच्या स्तरावर, वैश्विक स्तरावर तुम्हाला काय दिसतं आहे, ऐक नाही. हा सगळा काय म्हणतात अमनीषी, धृतराष्ट्रो अमनीषी. सगळीकडं आंधळेपणा दिसतो. धृतराष्ट्र आंधळा होता, जन्मांध होता, त्याला दिसत नव्हतं. आपण सगळे तसे धृतराष्ट्रासारखे आंधळे आहोत. आणि ज्यांना डोळे आहेत त्यांना बघायचं नाही आहे, त्यांनी काय पट्टी बांधलेली आहे, गांधाऱ्यांनी पट्टी बांधलेली आहे. जर तुम्ही जन्मांध असाल आणि नसाल, डोळ्यांनी पट्टी बांधून घेतली असेल, मग काय व्हायचं ते होतं, जे प्रत्यक्ष आपल्याला दिसतं. म्हणून हे पितासी लोकस्य चराचरस्य, म्हणून देवा, हे अर्जुनाची प्रार्थना आहे 11व्या अध्यायातली. तू चराचराचा पिता आहेस, आहे की नाही. पिता नेहमीच आपल्या पुत्रांची काय करतो, काळजी करत असतो, आहे की नाही. आपल्या संतानांची सतत काळजी करतो. तसा देव आपली सतत काळजी करतो असं अर्जुन म्हणतो आहे.
पितासी लोकस्य चरा ह्याच्यातलंच आहे ते वचनामृतातलं. त्यांनी हे श्लोक पुष्कळ गीतेमधले आले आहेत, मास्तर महाशयाने दिले. त्वमस्य पूज्यस्य, पूज्य कोण आहे? सगळ्यांची पूजा, देवाची पूजा करा. त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयान, सर्वश्रेष्ठ गुरु ते आहेत. न त्वत्समोस्त्यभ्यधिक कुतोन्य. काय सुंदर श्लोक आहे तो ना. अर्जुन म्हणतो भगवंताला, न त्वत्समाहा, तुझ्यासारखा जगामध्ये कोणी नाही आहे. त्याच्याच म्हणून त्याला मतपराहा म्हटलेलं आहे. तुम्ही परायण कोणाशी, कोणाची, कोणी आपलं मन तुम्ही कोणाला देणार? आपली बुद्धी तुम्हाला कोणावर देणार? मय्येव मनाद स्व मयी बुद्धीम निवेश. अरे मला द्या की नाही, इतर ठिकाणी देऊन तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. न त्वत्समः अस्ति, तुझ्यासारखा जगामध्ये काही नाही, तुझ्यासारखं तत्व जगामध्ये काही नाही. कुतोन्य अधिक, अधिक कुतोन्य, तुझ्यासारखंच नाही तर अधिक कुठून असणार? न त्वत्समोस्त्यभ्यधिक कुतोन्य लोकत्रयप्य प्रतिम प्रभाव. तुझा प्रभाव जो आहे अप्रतिम आहे, त्याची तुलनाच करता येत नाही, आहे की नाही. अप्रतिम आहे. हा सुंदर श्लोक आहे. याच्यात 8व्या परिच्छेदाच्या प्रारंभी आहे की नाही. इतका तुझा प्रभाव आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आपलं प्रेम कुठे जायला आहे? देवाकडे जायला आहे, देवाच्या चरणी जायला आहे की नाही. ते गुरुच्या चरणी जायला. हा जगद्गुरू आहे, कृष्णा जगद्गुरू आहे की नाही. आणि म्हणून तो अर्जुन भगवंताची त्याच्या चरणी काय करतो आहे? नम्र होऊन प्रार्थना करतो आहे की नाही. फार सुंदर आहे ते. तो पूर्ण अर्जुनाचे एका श्लोकावर श्लोक आहे ते. खूप म्हणजे तो परमगुरू पण आहे आणि त्याचा मित्र पण आहे की नाही. म्हणजे तत्व आहे आणि आपलं हे जे नातं असतं ना ते पण आहे. म्हणजे जवळीक आहे, कारण दूरची गोष्ट जवळ आणता येत नाही, ती नात्यातून जवळ येते ती की नाही. तर ते पण दोन्ही गोष्टी इथे अर्जुनाच्या प्रार्थनेतून आहे. आपण पुढच्या वेळी बघूया हाच विषय. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.